नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असताना विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची मुंबई उच्च न्यायालय चालक पदाची जी काही भरती प्रक्रिया पार पडली आता मित्रांनो, त्या भरती प्रक्रियेची जी काही लिस्ट होती, सिलेक्ट कॅन्डिडेट फॉर स्किल टेस्टची जी लिस्ट होती लागलेली आणि 702 विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय झालेले मित्रांनो. मला वाटतं 78 नागपूरचे काहीतरी बाकी इकडचे असे मिळून 702 विद्यार्थी क्वालिफाय झाले. सगळ्यात जास्त 500 प्लस काहीतरी मुंबईचे विद्यार्थी. आणि मित्रांनो, तुमची सर्वांची स्किल टेस्ट होते मित्रांनो. किती दिवसात 5 ते 6 दिवसात तुमची स्किल टेस्ट होते. मात्र ती जी स्किल टेस्ट होणार तुमची उद्यापासून सुरुवात होते. मग काय स्किल टेस्ट मध्ये काय भेटणार तुम्हाला? स्किल टेस्ट भेटणार म्हणजे काय करावं लागणार आहे स्किल टेस्ट मध्ये? बऱ्याच जणांचे मेसेज आलेले मित्रांनो. स्किल टेस्ट मध्ये काय असतं, तुम्हाला गाडी चालवायची असते, प्रॉपरली गाडी चालवून दाखवायची असते. त्याच्यामध्ये तुम्हाला एच काढायचा असतो, 8 काढायचा असतो, एस काढायचा असतो, पार्किंग ते जे सांगतील ते सांगतील. लक्षामध्ये ते जेवढे मार्क आहे आणि तुम्हाला क्वालिफाय नाही तर मार्क्स मिळणार आहे त्याला. लक्ष त्याला मार्क्स मिळणार आहे. त्याच्यानंतर गाडी अशी चढावरती न्यायची, चढावरती थांबायची, मधोमध थांबवायची, परत थांबली का मागं नाही येऊन देतो इथूनच वरती गाडी उचलायची. म्हणजे असे अनेक प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी असतात. त्याचबरोबर काही मुलाखत होणार त्यानंतर. त्या मुलाखतीसाठी आपण तुम्हाला प्रश्न देणारच आहे, ती माहिती देतोच मी. 1 मिनिट फक्त व्हिडिओ आहे ना, सर्वांनी शेवटपर्यंत पहा. ज्यांना उद्यापासून चालकची स्किल टेस्ट आहे ते सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी एकदम प्रॉपरली आणि व्यवस्थित प्रॉपरली व्हिडिओ बघा मित्रांनो. ती जी स्किल टेस्ट होणार आहे, ती स्किल टेस्टचे जे काही इव्हेंट आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्हाला एकतर पुढच्या तोंडाने एच काढायचा, किंवा मागच्या तोंडाने एच काढणे किंवा पार्किंग करणे, या सगळ्या गोष्टी असतात त्या ठिकाणी. ओके, जे ड्रायव्हर आहेत त्यांना माहिती का काय करायचं असतं काय नाही. तुम्ही निदान ड्रायव्हर आहे, तुमच्याकडे लायसन आहे, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी चाललेत नाही, तुम्हाला एवढं तर माहिती आहे. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काय सरळ नुसती गाडी रस्त्याला नसते चालवायची. लक्षामध्ये. आणि हे तुमचं कोणत्या ठिकाणी होणार आहे, पुण्यात कोणत्या ठिकाणी जायचं, कसं जायचं, हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं ज्या काही इव्हेंट आहेत मी सांगितलं. आणि अजून सगळ्यात महत्त्वाची इव्हेंट म्हणजे मुलाखत. जे विद्यार्थ्यांना उद्यापासून स्किल टेस्ट त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट मी सांगणार, तुम्ही बारकाईने लक्ष देऊन ऐका. आणि लक्षात ठेवा, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सर्वांनी चॅनलला फॉलो करून घ्या, कारण का असंच चालक भरती संदर्भातल्या नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देत असतो. कोड भरती असेल, जिल्हा कोड भरती असेल, हायकोर्ट भरती असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, राज्य उत्पन्न शुल्क असेल, सर्व सेवा भरती प्रक्रिया असेल, इव्हन एमपीएससी असेल, कोणतेही अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या मोफत मिळतात ना? हो, मिळतात. तर मग चॅनलला फॉलो करून घ्या. ओके, ठीक आहे. चला तर मग आपण आता पाहणार आहे सगळी परिपूर्ण माहिती. तत्पूर्वी एक छोटासा 1 मिनिट तुमचा घेतो मी. नॉर्मल वेळ घेतो आणि तुम्हाला एक महत्वाची माहिती देणार आहे, ती नीट बारकाईने ऐका. आपलं जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले स्किल टेस्टसाठी, आणि ते विद्यार्थी स्किल टेस्ट क्वालिफाय झाल्यानंतर त्यांना मुलाखत पण असणार तुम्हाला माहिती. आणि त्या मुलाखतीमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही चालकची मुलाखत देतात म्हणजे तुम्हाला काही शुक्राची उंची किती येईल, याचं किती काही हे विचारणार नाही. तर तुम्हाला विचारलं काय जाणार आहे, म्हणजे जास्ती चान्स काय विचारणार ते काय चालकचं म्हणजे काय, गाडी रस्त्याने कशी चालवेल असं का नाही, ते उद्या होणार आहे तुमच्या हे स्किल टेस्ट मध्ये होणार आहे. पण मुलाखतीत काय होणार आहे मित्रांनो, का तुम्हाला टेक्निकल तांत्रिक प्रश्नांवरती खूप बरं असणार आहे तुम्हाला, किंवा तांत्रिक प्रश्न विचारणार मित्रांनो. 2-3 मिनिटं घेतो, पण बारकाईने पहा. उद्या ज्यांची स्किल टेस्ट जे मुलाखतीला पात्र त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं असणार आहे. तुम्हाला ही पीडीएफ देणार आहे आपण. लक्ष्मी 200 प्रश्न काढलेत आपण तांत्रिक, पण एकदम प्रॉपर पीडीएफ तुम्हाला देणार आहे. काळजी नका करू, का ज्याच्यातून तुम्हाला एकही क्वेश्चन जाणार आहे त्याच्या बाहेरचा क्वेश्चनच विचारला जाणार नाही मुलाखतीला, जर तांत्रिक विचारले तर. मित्रांनो, मुलाखत टेस्ट सिरीज मुलाखतीला मित्रांनो पहा, या ठिकाणी मुलाखतीला आयएमपी 200 प्रश्न विचारणार आहे मित्रांनो. 200 प्रश्नाची आपण पीडीएफ बनवलेली. ती पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल ना मित्रांनो, ती 97 66 85 36 75 आपला मोबाईल नंबर तुम्हाला दिसतोय. लगेच जायचं त्या ठिकाणी गुगल पेला 40 रुपये पे कर. मी मोफत दिलेले याच्या अगोदर पीडीएफ भरपूर. तुम्हाला माहिती 30-35 पीडीएफ आपण लिपिकला मोफत दिल्या होत्या. लक्षामध्ये शिपायाला 30-35 दिल्या होत्या. सगळं मोफत दिलेलं होतं. लक्षामध्ये. मात्र मोफतची किंमत कळत नाही मार्केटमध्ये जास्त, त्याच्यामुळे आपण याची फी ठेवलेली फक्त 40 रुपये फी ठेवलेली. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे त्यांनी लगेच 97 66 85 36 75 संपर्क करा आणि ही पीडीएफ मिळवा. या पीडीएफ मध्ये काय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे लक्षामध्ये. आणि ज्या विद्यार्थ्यांना गुगल पे, फोन पे शक्य नाही त्यांनी आपला ऍप्लिकेशन वरती पण ही पीडीएफ मी अपलोड करणार आज रात्री 8 वाजता. 8 नंतर तुम्ही ऍप्लिकेशन वरून पण ती पीडीएफ खरेदी करून घेऊ शकता. ओके, लक्षामध्ये. मग ऍप्लिकेशन वर कशी करणार, तर हार्देज ऑनलाईन अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन आहे आपलं. प्ले स्टोअरला जायचंय, हार्देज ऑनलाईन अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणून तुम्ही खरेदी करू शकता. ओके मित्रांनो, याच्यात तुम्हाला इतके क्वालिटी प्रश्न असणार आहे, काय प्रश्न असणार आहे किंवा कसे असणार हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. ओके बघा मित्रांनो, आपण त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला जे काय 200 क्वेश्चन देणार, इमर्जन्सी अँड सेफ्टी हँडलिंग, म्हणजे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती गाडीचा पूर्ण अभ्यास, पूर्ण इंजिन असेल, आतमध्ये बाहेर बॉडी बिडी पार्ट, टोटल सगळ्या गोष्टी, गाडी वाहन चालकाचे सगळे प्रश्न तांत्रिकचे. म्हणजे काय, गाडीचा जर टायर फुटला तर तुम्ही काय कराल, ओके, किंवा जर प्रवासादरम्यान अचानक धुकं दाटलं तर कसं वाहन चालवाल, किंवा ब्रेक लाईट जर बंद पडली तर काय धोका निर्माण होऊ शकतो, किंवा इंधन संपल्यास काय करणार तुम्ही. इंधन संपलं तुमचं तर वाहन सुरक्षित जागी थांबून पेट्रोल पंपाशी किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधन. म्हणजे तुम्हाला सांगताना असं सांगायचं की तुम्ही हायकोर्टाच्या गाडीवरली ड्रायव्हर आहेत, तुम्ही काही तिकडे लाईनच्या गाडीवरले ड्रायव्हर नाही, ट्रकवरली, पुढे पिकअपवरली.
तुम्ही गाडी चालवताय हायकोर्टाची आणि तुम्ही हायकोर्टातून ह्या हायकोर्टातून तिकडे कुठेतरी चाललेत आणि जर तुम्हाला अधिकाऱ्यांशी संपर्क साधेल हे कोण बोलू शकतो? हायकोर्टातला ड्रायव्हर, बरोबर ना? एखादा लाईन कांद्याच्या गोण्या घेऊन चालले चेन्नईला आणि त्याचं पेट्रोल संपलं, तो कोणाशी? अधिकाऱ्यांशी संपर्क साधणार नाही, तुझ्या मालकाशी संपर्क साधन किंवा जवळ कुठे पेट्रोल पंप इथे पाहणार आहे. म्हणजे हे प्रश्न अतिशय महत्वाचे राहणार आहे. प्रवास दरम्यान अचानक जखमी व्यक्ती दिसतात तर तुम्ही काय करणार आहे? त्याचे उत्तर तुम्हाला तिथे खाली दिलेले. आता पुढचे बिहेवियर अँड डिसिजन मेकिंग, तुम्ही काय निर्णय घेऊ शकता हे असे टप्प्याटप्पे आपण एकदम प्रॉपरली प्रश्न तुम्हाला तयार केलेले. तुमचा वरिष्ठ रागवलेला असेल तर तुम्ही कसे वागाल? म्हणजे तुमचा सिनियर आहे, तुमचा सिनियर जर तुम्हाला रागवला किंवा गाडीतले साहेब तुमच्यावर रागवले, तुम्ही चालक आहे, तुम्ही काय करू शकता त्यावेळेस? किंवा तुमच्याकडे एका वेळी 2 अधिकाऱ्यांनी काम दिलं तर तुम्ही काय करणार आहे? म्हणजे तुम्ही एकाच वेळी 2 अधिकाऱ्यांनी काम दिलं, तुम्ही 2 गाड्या तर सोबत चालू शकत नाही, मग त्यावेळेस काय करणार आहे? वरिष्ठ क्रमवारीनुसार प्राधान्य दिल्याने दोघांना स्थिती समजून सांगेल असं तुम्हाला उत्तर द्यायचे. लक्षात त्यावेळेस मुलाखतीला मार्क करणार आहे. तर ही पीडीएफ मित्रांनो, ही फक्त तुम्हाला मी डेमो दाखवलाय. असे आपले तब्बल 200 प्रश्न आहेत आणि ही जी फॉन्ट दिसतोय अशी जी लाईन आहे सेम याच्यातच काढलेली आहे. का काढले मित्रांनो? कारण की काय आहे मित्रांनो, जर जास्त मोठी पीडीएफ डिझायनिंग वगैरे, लोगो वगैरे, माझं नाव वगैरे, माझा नंबर टाकला असताना तर ती पीडीएफ मोठी झाली असती 70-80 पानाची, तुम्हाला त्याचे झेरॉक्स करता नसते आले. म्हणून आपण एकदम बारीक, जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक केलेलं तुमच्यासाठी. खाली नंबर दिसतोय 97 66 85 36 75, लगेच जा फोन पे गुगल पेला 40 रुपये मारा आणि लगेच तुम्ही ती पीडीएफ घ्या. अजिबात उशीर नका करू, कारण का उद्या ड्रायव्हिंग स्किल टेस्ट होत असताना सुद्धा सांगू शकत नाही, एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो चालता. त्याच्यामुळे गडबड व्हायला नको. 40 रुपये मिळणे मोठी गोष्ट नाही ना, मला त्याचा जास्त फायदा ना तुम्हाला त्याचा जास्त तोटा आहे. लक्षामध्ये मात्र एक लक्षात ठेवा, फक्त 700 विद्यार्थी महाराष्ट्रातले, जेवढ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पाठवते तेवढ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा विद्यार्थी, कारण खूप महत्वाची माहिती महत्वाची. मित्रांनो, ही जी यादी प्रसिद्ध झालेली आहे, ह्या यादीमध्ये जेवढे काही 702 विद्यार्थी आहेत त्या 702 विद्यार्थ्यांची यादी आहे मित्रांनो ही, आणि ही आपापल्या बेंचनुसार तुम्हाला यादी प्रसिद्ध झालेली आहे. मात्र मित्रांनो, तुम्ही नागपूरच्या आहात, तुम्ही छत्रपती संभाजीनगरला फॉर्म आहे, नागपूरला फॉर्म आहे किंवा मुंबईला फॉर्म, मग तुम्हाला स्किल टेस्ट कुठे द्यायची? मुंबईला, छत्रपती संभाजीनगरला नाही. तर ती स्किल टेस्ट तुम्हाला द्यायची मित्रांनो, जी काय मोटर वाहन स्किल टेस्ट द्यायची आहे ती तुम्हाला द्यायची आहे मित्रांनो, वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च, IDTR, MIDC, कासारवाडी, जुना मुंबई पुणे महामार्ग, हॉटेल कालासागर व स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ भोसरी, पिंपरी चिंचवड, पुणे. मग पुण्यात जायचंय का नाही, पिंपरीत जायचं का नाही, हे भोसरीमध्ये जायचं तुम्हाला. हे प्रॉपर भोसरीमधलं ठिकाण, हे मी पाहिलेले हे ठिकाण सुद्धा, का ज्या ठिकाणी एसटी महामंडळाचे सुद्धा काही ट्रेनिंग असेल किंवा बाकी RTO वगैरे इत्यादी प्रशिक्षण असतं त्या ठिकाणी दिले जातं मोठ्या प्रमाणात. खूप मोठं असं त्या ठिकाणी चालक प्रशिक्षण केंद्र, मोठी पाटी लावून डायरेक्ट शेड आहेत मोठमोठे, त्या ठिकाणी सपाटीलाच ते चालक प्रशिक्षण केंद्र आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे सगळ्यांना, स्वखर्चाने त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. लक्षात फक्त एक देण्यात उमेदवारांनी असं सूचित करण्यात आहे की चालणी परीक्षेच्या वेळी स्क्रीनिंग टेस्टला जे प्रवेश पत्र देण्यात आलं होतं ते सोबत आणणं अनिवार्य. म्हणजे परीक्षा, तुम्ही लेखी परीक्षा 26 एप्रिलला जी लेखी परीक्षेला जे हॉल तिकीट आहे तुमचं, ते हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जाणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे. लक्षामध्ये त्याचबरोबर येताना उमेदवारांनी मोटर वाहन परीक्षा देताना स्वतःच्या वाहन चालकाचा मूळ परवाना म्हणजे लायसन, ड्रायव्हिंग ओरिजिनल लायसन का जे वैध आहे ते सोबत आणणे अनिवार्य. तसंच नावात बदल असेल तर त्याच्या संदर्भात गॅजेट आणि इतर काही 2-1 फोटो तुमच्या सोबत राहू द्या. ओके, अशा पद्धतीने सपोज तुम्ही विचार करा, या ठिकाणी उद्यापासून तुमची स्किल टेस्ट चालू होती. आता विजय राजेश गंभीर लक्षामध्ये किंवा संकेत पोपट गुले लक्षामध्ये, हे जे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट कधी 28/6/2026 6:30 वाजता सकाळी. यांचा रिपोर्टिंग टाइम कधी 6:30 वाजता. म्हणजे तिथून पुढे 7-8 वाजेपर्यंत कार्यक्रम ओके होऊन जाईल. लक्षामध्ये. आणि लक्षात ठेवा, स्किल टेस्ट झाल्यानंतर उद्याची स्किल टेस्ट मला 8, 9, 10 वाजेपर्यंत कोणीतरी फोन करा, स्किल टेस्ट कशी होती, काय कशा पद्धतीने मला कोणीतरी कॉल करून सांगा. ओके. त्यानंतर मित्रांनो, सुनील पाहू शकता तुम्ही, हे विद्यार्थी तब्बल किती दिवस चालायचे? 28, 29, 30, 1, 2, 3, 4, 5, 6, 2, 8 दिवस तुमची जवळजवळ स्किल टेस्ट या ठिकाणी चालणार आहे. तुम्ही पाहू शकता 28 नंतर 29 पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी जरा जास्त मुले, मध्यंतरीच्या काळात फक्त 2-2 मुले, जास्त मुलं नाहीत. फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी मुलांची संख्या ही जास्त, इतर दिवशी थोडे कमी मुलं आहेत. लक्षामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे पत्रकात टोटल 724 तारखेचं पत्रक आहे. टोटल 702 विद्यार्थी, किती विद्यार्थी? 702 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. त्या या 702 विद्यार्थ्यांना उद्या काय मित्रांनो स्किल टेस्ट आहे. लक्षामध्ये. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या वेळेत त्या ठिकाणी हजर राहा. बाळांनो, तुम्हाला जेव्हा बोलवले त्यावेळेस हजर राहा. लक्षामध्ये. भोसरीला जायचंय तुम्हाला, भोसरीला उतरले तरी त्या ठिकाणी जमल. पिंपरी चिंचवड किंवा तिकडून याच्यावरती जर नाशिक फाटा जो आहे आपला, नाशिक फाटा, पुण्याचा नाशिक फाटा, त्या ठिकाणी उतरले तरी जमल. लक्षामध्ये. तुम्हाला प्रॉपर पुण्यात जायची गरज नाही किंवा प्रॉपर पिंपरी चिंचवड मध्ये पण जायची गरज नाही या ठिकाणी. लक्षामध्ये. आणि एकदम छान असं तुम्हाला कॉन्क्रीट केलेलं ते परिसर असतात, त्याच्यावरती गाडी चालवायची. जे काही इव्हेंट आहे त्या इव्हेंट बद्दल पण मी तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. लक्षामध्ये. त्याच्यामुळं अजिबात कोणी गडबड गोंधळ करू नका, सर्वजण वेळेत व्यवस्थित हजर राहा. मुलाखतीसाठी जे काही पाहिजे ते तुम्हाला सांगितलेले त्याचा पण तुम्ही फायदा करून घ्या. ओके.
आपण चालक भरती संदर्भातली जी प्रॉपर माहिती होती पूर्णपणे ती माहिती आता या ठिकाणी पाहिलेली. म्हणजे पास होण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स लागणार आहे, 702 विद्यार्थी उद्यापासून स्किल देत आहेत. तर काय काय इव्हेंट असणार आहे, काय असणार आहे, कोणत्या ठिकाणी असणार आहे, किती विद्यार्थी रोज बोलावलेले, सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. आणि मुलाखती संदर्भात पण आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली. मात्र एक लक्षात ठेवा, मुलाखत देणारे जे विद्यार्थी असतील, मुलाखतीला पास, माझं असं म्हणणं आहे, तुम्ही उद्याच सगळेजण ती पीडीएफ खरेदी करा जी दाखवली तुम्हाला व्हिडिओ. कारण का, तुम्हाला उद्या न राहून कोणी प्रश्न जर विचारला मे बी काही, तर उद्या पण तुम्हाला उत्तर सांगता त्या ठिकाणी प्रॉपरली आली पाहिजे आलं लक्षामध्ये. आणि मुलाखत घ्यायला सुद्धा तुमचे प्रॉपर पॅनलमध्ये परिवहनचेच माणसं असू शकतात आलं लक्षामध्ये, जज वगैरे त्यांच्या सोबत कोर्टात आलं लक्षात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ड्रायव्हिंगची तुमची जी स्किल टेस्ट भोसरी या ठिकाणी होणार आहे, पुण्यातील भोसरी या ठिकाणी. आणि मुलाखत तुमची लगेच मुलाखत पण तुमची ऑन द स्पॉट मुलाखत पण लगेच होऊन जाणार आहे आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, लगेच म्हणजे कदाचित उद्या घेऊ शकतात तिथं संध्याकाळचं, किंवा तसं नाही केलं तर ती लिस्ट नाही, उद्या नाही व्हायची तुमची मुलाखत, कदाचित त्या लिस्ट लागतील. परत मुलाखतीसाठी पात्र यादी लागेल तुमची 700तले किती लोक, परत 200-300 लोक काही मुलाखतीला जायचे, त्यांची यादी त्या ठिकाणी लागेल. त्यामुळे सर्वांनी पीडीएफ घ्या, त्याचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे लक्षामध्ये. ठीक आहे. आगामी काळात मग राज्य उत्पादन शुल्क असेल, वनरक्षक असेल, किंवा आगामी होणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया असेल, याच्यामध्ये पण तुम्ही सहभागी होऊ शकता किंवा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीसच्या 22 प्रश्नपत्रिका, पूर्वीच्या नंतरच्या 40 प्रश्नपत्रिका, असं राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीसचं 40 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह मित्रांनो महाराष्ट्रात उपलब्ध झालेले. सर्व महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक उपलब्ध. टीसीएसने 2024 मध्ये घेतलेल्या राज्य उत्पादनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर फायनल आन्सर नुसार उत्तर असणार आहेत, सगळे अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यामध्ये काही संभाव्य प्रश्नपत्रिका पण दिल्या जाणार. इथून पाठीमागे जे काय झालं 2013-14 काय झालं, 13च्या दरम्यान काही परीक्षा झाल्या, त्याचे सुद्धा पेपर तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. अतिशय महत्वाचं दर्जेदार असं पुस्तक मित्रांनो तुम्ही नक्की खरेदी करू शकता. द स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे, नांदेड पब्लिकेशन नांदेड. अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊत यांनी संकलित आणि लिखित केलेले पुस्तक आहे मित्रांनो. जर ऑनलाईन करायचं असेल तुम्हाला खरेदी, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 90-28-96-75-77-78-88 00-55-54 या नंबरला संपर्क करून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. त्याचबरोबर ह्या सरांचं तुम्हाला वनरक्षकचं पुस्तक भेटेल, आदिवासी विकासचं पुस्तक भेटेल, पोलीसचं पुस्तक भेटेल, सगळे पुस्तकं त्यांच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. स्मार्ट स्टडीचे तुम्ही ते पुस्तकं जाऊन नक्की खरेदी करू शकता. लक्षात तुम्हाला नंबर पण दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि नवीन परत काही महत्वाचे अपडेट कोर्ट भरती संदर्भात जर आली तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्यासाठी चॅनलला पण सर्वांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या. भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.